नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 22 फेब्रुवारी शुक्रवार संबंधीच्या महत्त्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। पाकिस्तानची पाणीकोंडी करण्यासंबंधीचे या हालचाली भारताने सुरू केलेल्या आहेत। नितीन गडकरी यांनी कालच एका कार्यक्रमात याची माहिती दिली। सिंधू, चिनाब आणि झेलम या तीन भारतातून पाकिस्तानकडे जाणाऱ्या नद्यांचा प्रवाह यमुना नदीकडे वळवण्याचा निर्णय भारताने घेतला आहे। या तिन्ही नद्यांवर धरण प्रकल्प बांधून हे पाणी अडवून यमुनेकडे वळवलं जाईल। आता जर तुम्ही बघितलं या तीन नद्या आणि अजून तीन नद्या आहेत बघा, हा सगळा सिंधू पाणी वाटप करार जो झाला होता 1960 मध्ये, त्याच्यानुसार रावी, बियास, सतलज या तिन्ही नद्यांच्या पाण्यावर भारताचा पूर्णपणे हक्क आहे आणि सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांवर पाकिस्तानचा हक्क आहे आणि त्याच्याकडे पाकिस्तानकडे जाणारा जो प्रवाह आहे पाण्याचा तो अनिर्बंध ठेवण्याची अट याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। भारताच्या या तीन नद्या आहेत या लक्षात ठेवायच्या बघा, रावी, बियास, सतलज। याच्यासाठी तुम्ही असं वाक्यही लक्षात ठेवू शकता, राजा बना सुलतान, राजा रावी, बना बियास, सुलतान सतलज। सो या तीन गोष्टी नीट लक्षात ठेवा। त्याच्यानंतर हिच्यामध्ये मेजर इश्यू असा आहे की हे काही पहिल्यांदा होत नाही की आपण पाणी कोंडी करण्याचा प्रयत्न करतोय। 2016 मध्ये जेव्हा उरी हल्ला झाला होता तेव्हा सुद्धा आपण पाण्याचा ओघ रोखण्यासाठी पाऊल उचललं होतं, तेव्हा ही मोठ्या प्रमाणात चर्चा होती। त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा इश्यू याच्यामध्ये काय आहे की सिंधू पाणी वाटप करार जो आहे त्याच्यासाठी वर्षातून 2दा जल आयुक्तांची बैठक होत असते भारत पाकिस्तानच्या। ती बैठक भारताने 2016 मध्ये रद्द केली होती। आता हा सगळा इश्यू आहे, इतकं सोपं प्रकरण नाहीये की पाणी अडवून घेतलं वगैरे, याच्यात बरेचसे फॅक्टर आहे। चायना फॅक्टर हा याच्यातला एक मेजर रोल प्ले करणारा फॅक्टर आहे। सो येत्या काळात आपण बघूया, तेवढा एक लक्षात असू देत। भारताद्वारे ऑलरेडी 2 महत्वाची पावलं उचलली गेलेली आहेत। एक, भारताद्वारे पाकिस्तानचा प्राधान्य देशाचा दर्जा म्हणजे मोस्ट फेवर नेशन काढून घेण्यात आलेला आहे। तसंच पाकिस्तानी उत्पादनांवर 200% आयात शुल्क आपण लावलेलं आहे। आता या गोष्टी इतक्या सहज सोप्या नसतात, याच्यावर ही मी 2 दिवसापूर्वी एक्सप्लेन केलं होतं की पाकिस्तान उत्पादनात जरी आपण 200% आयात शुल्क लावलं तरी पाकिस्तानमधून आपण किती आयात करतो आणि पाकिस्तानला आपण किती निर्यात करतो, याच्यामध्ये भारताचा लॉस जास्त होऊ शकतो त्या काळामध्ये, हेही तिच्यामध्ये वर्तवण्यात आलं होतं। सो हे एक लक्षात असू देत पाकिस्तानबद्दलचं। 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला आजपासून सुरुवात झालेली आहे। 33 वर्षांनी नागपुरामध्ये नाट्य संमेलन होत आहे। सो याचे उद्घाटक महेश एलकुंचवार आहेत, अध्यक्ष प्रेमानंद गजवी आहेत। प्रसिद्ध लोककलांचं सादरीकरण इथं होईल, मारबत आणि तंट्या। आता 98 जे झालं होतं त्याच्या कीर्ती शिलेदार होत्या। सो आजी माजी दोघं अध्यक्ष तिथं असतात आणि याच्या संबंधी बऱ्याचदा आपण चर्चा केलेली आहे। सो हे तुम्ही जुन्या याच्यातून सुद्धा बघू शकता, याच्यामध्ये प्रेमानंद गजवींची नाटकं वगैरे आपल्याला विचारली जाऊ शकतात। सौदीचे जे युवराज आहेत त्यांनी पाकिस्तानला भेट दिली होती, नंतर भारताला भेट दिली, आता ते चीनच्या दौऱ्यावर आहे। असं असताना पाकिस्तानची आधीच खस्ता हालत असताना पाकिस्तानने त्यांना गिफ्ट काय केलंय ते तुम्ही बघा, सोन्याची मशीन गन दिलेली आहे, कलाशिश्निकोव्ह रायफल म्हणून त्याचं नाव आहे, आणि सोन्याच्या गोळ्या त्यांना देण्यात आलेल्या आहेत, प्लस त्यांचं स्वतःचं चित्र। अशा 2 गोष्टी त्यांना भेट दिल्या गेलेल्या आहेत पाकिस्तानद्वारे। आता कसं असतं की एखादी व्यक्ती जेव्हा भारतात येते किंवा भारतातून व्यक्ती बाहेर जाते तर त्यांना काही मिळालं किंवा आपण काही दिलं तर ते जास्त येण्याचे चान्सेस असतात। पण ही न्यूजही कव्हर झाली होती, पाकिस्तानच्या सगळ्या वृत्तपत्रांनी अशी न्यूज दिलेली आहे। पाकिस्तानच्या ऑलरेडी हालत खराब आहे, म्हणजे त्यांच्याकडूनच पैसे घ्यायचे आणि त्यांनाच हायर करायचा असा प्रकार आहे सगळा। IMF मध्ये ऑलरेडी बेल आउट पॅकेज मागितलंय पाकिस्ताननी। सो पाकिस्तानचं खूप काही भारी नाही चालू सध्या, अर्थव्यवस्थेची अतिशय वाईट अवस्था आहे। श्रीधर माळगुळकर यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 72व्या वर्षी। प्रसिद्ध लेखक, गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी ज्यांना संबोधलं जातं अशा गदी माळगुळकर यांचे ते पुत्र होते। आपल्याला MCQ मध्ये आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी असं विचारलं जाऊ शकतं बघा। MPSC मेन्सचा आता सगळा सुरू झालेला आहे प्रवास आपला। MPSC मेन्सचे जे काही GS1चा पेपर आहे त्याच्यामध्ये कला संस्कृती घटक आहे, तिच्यावर साहित्यिकांवर, संतांवर असे प्रश्न विचारले जातात। सो हे तिथं विचारलं जाण्याचे चान्सेस असतात। गदी माळगुळकर आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला ही खूप महत्वाची व्यक्ती आहे। 2019 मध्ये गदिमा यांचं जन्मशताब्दी वर्ष सुद्धा आहे आणि त्याच वर्षी श्रीधर माळगुळकर यांची एक्झिट हे थोडंसं चटका देऊन जाणार आहे। 1970 मध्ये जिप्सी नावाचं खास तरुणांसाठीचं मासिक यांनी संपादित केलं होतं। श्रीधर माळगुळकर यांनी नवीन लोकांना या मासिकाद्वारे संधी दिली होती। तसं आपले जे मंगेश पाळगावकर आहे त्यांचा जिप्सी नावाचा कविता संग्रह सुद्धा आहे। सो प्रेम म्हणजे प्रेम असतो वाले। साप्ताहिक जर तुम्ही बघितले तर धरती आणि मायभूमी याच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे। कादंबरी 8864 नावाची कादंबरी त्यांची फेमस आहे। गदिमांच्या आठवणी म्हणून मंतरलेल्या आठवणी नावाचं पुस्तक त्यांनी काढलेलं आहे। त्यांनी काही कार्यक्रम पण डिझाईन केले होते, गदिमांची गाणी आणि आठवणी।
थोरली पाती धाकटी पाटी याच्यामध्ये गदिमा आणि व्यंकटेश माळगुळकर यांच्या साहित्यावर आधारित हा प्रोग्राम होता. 1997 मध्ये जाळं मराठी भाषेतलं इंटरनेटवरचं पहिलं साप्ताहिक सुरू करून त्याचं संपादन त्यांनी केलं होतं. सो 1997 मधला हा त्यांचा खूप महत्वाचा नाविन्यपूर्ण उपक्रम जाळं. माळगुळे नावाचं सांगलीमधलं गाव आहे बघा, त्या गावामध्ये गजानन विकास प्रतिष्ठान या संस्थेद्वारे गदी माळगुळकर हायस्कूल त्यांनी सुरू केलं होतं. राजकारणातही त्यांनी आपल्याला आजमावलं होतं स्वतःला. 1978 मध्ये पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस होते ते. शिवाजीनगर मतदारसंघातून 2 वेळा विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती. राष्ट्रीय ललित कला अकादमीचं महाराष्ट्रामध्ये विभागीय केंद्र होणार आहे. मुंबईच्या आरे कॉलनीतली जागा 5 एकरची त्याच्यासाठी निश्चित करण्यात आलेली आहे. इथं प्रामुख्याने शिल्पकला आणि चित्रकलेसाठीचं मुक्त व्यासपीठ असेल. कला प्रशिक्षण, वस्तुकलांच्या प्रदर्शनाची सुविधा, मान्यवर कलाकारांचे मार्गदर्शन सुद्धा याच्यामधून मिळेल. आता इतर विभागीय केंद्र कुठे कुठे आहेत तर कोलकाता आहे, चेन्नई आहे, भुवनेश्वर आहे, बेंगळुरू आहे, लखनौ आहे, शिमला आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रच मागे होता. सो महाराष्ट्रात सुद्धा एक विभागीय केंद्र आलेलं आहे. जसं ग्रंथालय असतं त्याचप्रमाणे कला वस्तूंचं संग्रहालय सुद्धा इथं तयार करण्यात येईल. सो हा एक महत्वाचा उपक्रम कला क्षेत्रातला. त्याच्यानंतर कल्याणी पुंडलिक म्हणून महाराष्ट्रातली ही मुलगी CS फाउंडेशनच्या याच्यासाठी देशात पहिली आलेली आहे. CS फाउंडेशन कंपनी सेक्रेटरी म्हणून परीक्षा असते बघा आणि त्याच्यामध्ये देशात अग्रस्थानी येण्याचा महाराष्ट्रीयन मुलीने पटकवला आहे. सो ऑब्व्हियसली ही प्राऊड फील करणारी गोष्ट आहे आपल्यासाठी. मेघा टाटा यांची नियुक्ती झालेली आहे व्यवस्थापकीय संचालिका डिस्कव्हरी दक्षिण आशियाई व्यवसायासाठी. डिस्कव्हरी चॅनल जे आहे त्याचा दक्षिण आशियातला व्यवसाय बघण्यासाठीची व्यवस्थापकीय संचालिका म्हणून मेघा टाटा यांची नियुक्ती झालेली आहे. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील 30 दशकांचा म्हणजे जवळ 30 वर्षाचा अनुभव त्यांना आहे. आर्थिक नियोजनात त्यांचा हातखंडा आहे. संडे मेल नावाचं व्यावसायिक संडे मेल म्हणून त्यांनी व्यावसायिक कारकीर्द त्यांची सुरू केली होती. संपादकीयमध्ये खूप महत्वाचं संपादकीय आलेलं आहे बघा. आज नॅशनल हेल्थ प्रोफाईलचा 2018चा अहवाल आलेला आहे जो आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे प्रसिद्ध केला होतो. टेलिग्रामवर हा कम्प्लीट संपादकीय लेख तुम्ही वाचू शकता. संपादकीयच्या बाबतीमध्ये एक लक्षात ठेवा बघा, जे संपादकीय परीक्षेसाठी UPSC और MPSC महत्वाचं असेल तिच्यातले महत्वाचे पॉईंट मी इथं कव्हर करेल, म्हणजे करतोच नेहमी. जर तिच्यामध्ये खूप काही नसलं, जनरलाइज गोष्टी खूप जास्त असल्या ते सरळ टेलिग्रामवर असतं आणि त्याचा फक्त तुम्हाला आशय इथं सांगितला जातो. सो खूप काही त्याच्यासाठी काही लोकांनी म्हटलं होतं की ते संपादकीयचं एक्सप्लेनेशन वगैरे, तर जे काम गरजेचं आहे तेवढं भरपूर होऊन जातं इथं. आणि बाकी तुम्ही ते डॉक्टर सुशील स्पॉटलाइट ही आपल्या टेलिग्राम चॅनल वाचू शकता. त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली असते आणि आपल्या युट्यूबचं जे नाव आहे तसंच नाव टाईप करा, तुम्हाला ते चॅनल मिळेल बघा. आरोग्य आणि कुटुंब कल्याणाद्वारे मंत्रालयाद्वारे नुकताच प्रसिद्ध झालेला अहवाल आहे. जन्मदराचा जर विचार केला तुम्ही तर 1991 मध्ये 29.5% जन्मदर होता, तो 2016 मध्ये 20.4% झालेला आहे. सो याच्यावरून तुम्हाला कळतं की जी पर्सेंटेज वाईज हे झालेलं आहे, कमी झालेलं आहे. हे 2.5 लाख लोक अपघात आणि सर्पदंश याच्यामुळे भारतात मृत्युमुखी पडत असतात दरवर्षी. 2.5 लाख कुष्ठरोगी महाराष्ट्रात आहेत. जर कुष्ठरोगाचं समूळ उच्चाटन जाहीर झालेलं असलं तरी, म्हणजे आपण सांगितलं की कुष्ठरोग हा नष्ट झालेला आहे, त्याचं उच्चाटन झालेलं आहे, पण तरी सुद्धा 2.5 लाख कुष्ठरोगी महाराष्ट्रात सध्या आहेत. 80% देशातील आरोग्य सेवा ही खासगी क्षेत्राकडून घेतली जाते. म्हणजे आज आपण आजारी पडलो तर डॉक्टरकडे जाण्याचा 100रातले जर 100 भारतीय आजारी पडले तर 80 लोक ही डॉक्टरकडे जातील, खासगी डॉक्टरकडे, प्रायव्हेटकडे. 80% देशातील आरोग्य सेवा ही खासगी क्षेत्राकडून घेतली जाते. त्याची बरीचशी कारणं आहे की सरकारी याच्यावर विश्वास नसणं, सरकारी याच्यातली अनास्था, पॉलिटिकल विलचा अभाव असणं, या सगळ्या गोष्टींमधून हे कळतं की सरकारी जर याच्यातून खूप चांगलं झालं तर हे वर्कआउट होऊ शकतं. GDPच्या 1%च आपण खर्च करतो बघा, ती येत्या 5 वर्षात ते 5% जाणं अपेक्षित आहे. 1% GDP म्हणजे बांगलादेशच्या पेक्षा सुद्धा कमी आहे. WHO जर विचार केला तर 1000 लोकसंख्येसाठी 1 डॉक्टर WHO ने सांगितलेला आहे. या प्रमाणानुसार भारतात 1,34,00,000 डॉक्टर हवेत, म्हणजे एवढे डॉक्टर्स आपल्याकडे पाहिजे आपल्या लोकसंख्येच्या मानाने. पण भारतात डॉक्टर किती आहे? 2017चा आकडा आहे बघा. ॲलोपॅथिक डॉक्टर म्हणजे MBBS डॉक्टर किती आहेत? MBBS आणि MD वगैरे 10,41,395 डॉक्टर आहेत फक्त. आपली रिक्वायरमेंट 1 कोटीची आहे. याच्यामध्ये आयुष म्हणजे आयुर्वेद, त्याच्यानंतर सिद्ध, त्याच्यानंतर युनानी, होमिओपॅथी यांचा सर्वांचा जर विचार केला तर 7,73,668 डॉक्टर्स आहेत. दंतचिकित्सक BDS 7,229. आता थोडासा प्रॉब्लेमॅटिक वाटतो आकडा, तिथं 7,229 आहे, बट स्टील आपण हे चेक करूयात परत एकदा. ॲलोपॅथिक 1% डॉक्टर म्हणजे ह्या सगळ्या 10 लाखातले
1% म्हणजे 1,00,000 डॉक्टर सार्वजनिक सेवेत आहे, म्हणजे सरकारी सेवेत आहेत. भारतीय सार्वजनिक क्षेत्राचा विचार केला तर 11,082 पेशंट मागे एक डॉक्टर आहे आणि 2,046 रुग्णांसाठी एक बेड आहे. याच्यावरून तुम्हाला ती तीव्रता लक्षात येते. एमबीबीएसच्या जर जागा बघितल्या कॉलेजेसमधल्या त्या 67,000 एवढ्या जागा आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी म्हणजे एमबीबीएस नंतर शिकायचं असलं त्यासाठी 24,873 जागा आहे. म्हणजे याच्यातून तुम्हाला ती हे लक्षात येतं की जवळपास 3 पटीने जागा कमी होतात, ह्या 1 पटातच जागा असतात पदव्युत्तरसाठी. मग त्याच्यामुळे तो एक इश्यू आहे. मधुमेहग्रस्त लोकांचा देश म्हणून भारताला ओळख मिळते. 6 कोटी रुग्ण हे डायबिटीज आहेत, 6 कोटी रुग्णांना. ग्रामीण भागात 20,000 सरकारी हॉस्पिटल्स आहेत आणि 2,80,000 बेड्स तिथं आहेत. सो ग्रामीणच्या मध्येही ती गरज आहे. सो त्याच्यानंतर 2030 पर्यंत देशाला आणखीन 20,00,000 डॉक्टर्स आणि 4 लाख नर्सेसची गरज पडणार आहे. हे तुम्हाला मी सांगितलं, जीडीपीच्या 1% खर्च आपण करतो, जो 5% अपेक्षित आहे. भारतातील व्यक्तीचा औषधावरील जर खर्च तुम्ही बघितला तर तो एकूण खर्चाच्या 51% असतो. म्हणजे जर तुम्ही एखादी व्यक्ती आजारी पडली आणि तिने ट्रीटमेंट घेतली तर 100 रुपयातले 51 रुपये हे फक्त औषधांवर खर्च होतात. याच्यासाठी गव्हर्नमेंटने जेनरिक मेडिसिन आणलेलं आहे, जन औषधी म्हणून कन्सेप्ट आणलेला आहे बघा. नॅशनल फार्मास्युटिकल एजन्सी जी आहे तिच्यात औषध किंमत नियामक संस्थेने 850 औषधांच्या किमती कमी केलेल्या आहेत पहा. आरोग्य सेवेसाठी स्वतःच्या खिशातून येणारा खर्च म्हणजे आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर जर तुम्ही बघितलं तर ग्रामीण भागासाठी 75% आणि शहरी भागासाठी 69% आहे. सो याचाही सरळ सरळ इम्पॅक्ट पडतो. पर कॅपिटा इन्कम मधून सगळं जातं आणि त्याच्यामधून डेली म्हणजे याच्यात त्यांनी एंड असा केलेला की मानव संसाधन हेच सर्वोत्तम संसाधन आहे कुठल्याही देशासाठी. एमपीएससी मेन्सला सुद्धा HRHRDचा कम्प्लीट पेपरच आहे. सो हे एक लक्षात असू देत. संपादकीयमध्ये दुसरा लेख आहे राजपुत्र आणि डार्लिंग. खरं तर राजपुत्र आणि डार्लिंग हा ग्रेसचा कविता संग्रह आहे आणि सौदीच्या राजपुत्राची पाकिस्तान भेट, भारत भेट आता चीनच्या भेटीवर आहे. त्याच्याशी रिलेटेड आहे की सौदीच्या राजपुत्राला भारतात येणं हे भारतापेक्षा त्याच्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं होतं. का महत्वाचं होतं तर लोकशाही असलेला देश सुद्धा मला मान देतो हे त्याला दाखवून द्यायचं होतं जगाला. पाश्चिमात्य देश, कुठलेही पाश्चिमात्य देश राजपुत्राला आज किंमत द्यायला तयार नाही. त्याचे रिझन्स आहेत की राजपुत्राचे रक्ताळलेले हात. आता कुठले रक्ताळलेले हात तर त्याच्यासाठी ह्या काही घटना आहेत बघा. पत्रकार खगोशी यांची उघड हत्या करण्यात आली. सिरियामधील भयानक हत्याकांड घडून आणलं त्यांनी. वैयक्तिक रागापोटी येमेनमधील रुग्णालयांवर बॉम्बफेक करण्यात आली आणि तिच्यामधून झालेल्या हत्या. सो हे सगळे जे प्रकरण बघितलंय तर राजपुत्राचं जे काही क्रेडिबिलिटी आहे जगाच्या याच्यामध्ये ती खूप काही नाहीये. पाकिस्तानशी संबंध कसा आहे तर 2 महत्वाच्या गोष्टी आहे. पाक आणि सौदी हे दोन्ही सुन्नी पंथ असणारे देश आहेत, त्यामुळे यांचे संबंध महत्वाचे ठरतात. राजपुत्राच्या सुरक्षेची जबाबदारी जी आहे ते पाकिस्तानचं लष्कर आणि गुप्तहेर यंत्रणा यांच्यावर आहे. त्याच्यामुळे त्याचा सरळ सरळ पाकिस्तानशी संबंध. भारताच्या भेटीआधी पाकिस्तानची भेट आणि त्याच्यानंतर चीनची भेट असं ह्या राजपुत्राचं सगळं हे आहे. आणि ज्या 2 आघाड्यांवर भारत आज लढतोय, पाकिस्तान आणि चीन, या दोघी आघाड्यांवर हा राजपुत्र भेट देतोय. ते तिच्यामुळे थोडंसं प्रश्नचिन्ह उभं राहतं भारतासाठी. आसाम रायफल्स यांना केंद्राने व्यापक अधिकार दिलेले आहेत. आपण बघितलं होतं बघा, सगळ्या जे काही निमलष्करी दल आहेत ती मी कव्हर केलेली आहे मागील लेक्चरमध्ये. तुम्ही तिथून ते बघू शकता कधी आलं. आसाम रायफल्स हे निमलष्करी दल सर्वात जुनं निमलष्करी दल आहे. ईशान्येकडच्या राज्यांमध्ये ते आसाम रायफलचं काम असतं किंवा त्यांना तिथं ठेवलं जातं. आसाम रायफल तिथल्या सुरक्षेसंबंधी काम करतं. ईशान्येकडील राज्यांमध्ये वॉरंटशिवाय कुणालाही अटक करण्याचे अधिकार आसाम रायफल्सला देण्यात आलेले आहेत. आणि दुसरं महत्वाचं ते घुसखोरी विरोधी दल आहे तिथलं ईशान्य भारतातलं. आसाम रायफल सर्वात कमी दर्जाचा कर्मचारी जो असतो, समकक्ष असलेला अधिकारी म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार त्याला हे अधिकार, तिच्यातला सर्वात कमी दर्जाच्या अधिकाराला सुद्धा हे अधिकार आहेत की वॉरंटशिवाय ते कुणालाही अटक करू शकतात. सीआरपीसीचं कलम 41 अन्वये कुठलाही पोलीस अधिकारी दंडाधिकाऱ्याच्या आदेशाशिवाय किंवा वॉरंटशिवाय एखाद्या व्यक्तीला अटक करू शकतो आणि याच्यासाठी तो कलम 48 अन्वये भारतात कुठेही पाठलाग करू शकतो. सो एवढे कलम आपल्याला तिथं विचारलं नाही, एवढं लक्षात ठेवा. आसाम रायफल्स ईशान्य भारतातलं घुसखोरी विरोधी दल आहे आणि ते सर्वात जुनं निमलष्करी दल आहे. हॉटेल समारंभामध्ये उरलेलं सरप्लस अन्नच्या वाटपासाठीचा मसुदा आलेला आहे नवीन, की आता बऱ्याचशा लग्न समारंभात वगैरे अन्न उरतं आणि बऱ्याचशा स्वयंसेवी संघटना आहे की ते त्या कलेक्ट करून निडी लोकांपर्यंत पोहोचवतात. त्याच्यासाठीचे नवीन हे आलेले आहेत निर्देश. सो ते टेलिग्राममध्ये मी ते पोस्ट करतोय, तिथून वाचतो तुम्ही. ते एवढंसं महत्वाचं नाही आपल्याला. 7वे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन पुण्यात झालेलं आहे. त्याचं उद्घाटन किरण नगरकर यांनी केलेलं आहे. सम्यक साहित्य संमेलनामध्ये बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे याचं आयोजन झालं. याचे आयोजक कोण कोण आहेत बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे विद्यापीठातील म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉक्टर आंबेडकर अभ्यास केंद्र आणि बार्टी हे 3 महत्वाच्या संस्था याचे आयोजक आहेत.
आणि याच्यातून 7वा अखिल भारतीय साहित्य संमेलन, याच्यामध्ये चर्चा पण त्यात झाल्या, राईट टू एक्सप्रेशन अँड ऑल दॅट. विजया रहाटकर यांची पुनर्नियुक्ती झालेली आहे, फेरनियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती झालेली आहे. सक्षमा आता यांच्या काळामध्ये काय काय उपक्रम लाभलेत. तुमचं काम आहे की तुम्ही महिला आयोग बघून घेणार. महिला आयोगासंबंधी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, केंद्र राज्य काय काय असतं, काय प्रोव्हिजन्स असतात, ते स्टॅट्युटरी आहे का नॉन स्टॅट्युटरी आहे. सक्षमा उपक्रम बघा, ऍसिड हल्ला पीडितांसाठी त्यांनी केला होता. सक्षमा ऍसिड हल्ल्यांसाठी. पुशचा फुल फॉर्म पीपल युनायटेड अगेन्स्ट सेक्शुअल हॅरेसमेंट, म्हणजे लैंगिक जर शोषण होत असेल तर त्याच्यासाठीची हे इनिशिएटिव्ह होतं. प्रज्वला बचत गटांचं सक्षमीकरणासाठी प्रज्वला नावाची स्कीम आहे. सुहिता हेल्पलाईन ही महिलांना मानसिक आधार देणारी हेल्पलाईन आहे. त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं म्हणजे काय, विजया रहाटकर यांच्या बाबतीत हे एमसीक्यूला खूप महत्वाचं बघा, सुहिता अँड ऑल दॅट, या चारही गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर मठाचा जो संपादकीय लेख आहे तो दहशती उद्रेकाचा अर्थ म्हणून आहे. हाही तुम्ही टेलिग्रामवर वाचू शकता. याच्यामध्ये अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघारी जात आहे आणि हे पाकिस्तान याच्यात आनंदात आहे, कारण आता तालिबानचा त्रास भारताला वाढेल आणि पाकिस्तानला सुद्धा तेच हवं आहे. आपण बघितलं आपल्यावर सरळ सरळ आर्थिक याच्यामध्ये लॉस होणार आहे आपला, कारण भारताचे बरेचसे आर्थिक इन्व्हेस्टमेंट आहे अफगाणिस्तानमध्ये, तिच्यावर याचा परिणाम होऊ शकतो. सो हे आपण ऑलरेडी बऱ्याचदा डिस्कस केलेलं आहे. तुम्ही हे कमेंट आपल्या टेलिग्रामवरून डॉक्टर सुशील स्पॉटलाईट तिच्यावर वाचू शकता. हे पूर्ण सरकारी सुरक्षेसंबंधी पण दिलेलं आहे की काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांची सुरक्षा काढून घेतली आपण. तर सरकारी सुरक्षेमध्ये आपण बऱ्याचदा हे ऐकतो बघा, तिच्यामध्ये बरेचसे डिटेल्स आहेत, ते तुम्ही टेलिग्रामवर वाचू शकता. एक्स वाय झेड प्लस सुरक्षा काय असतं. एक्स सुरक्षा म्हणजे फक्त हत्यारबंद पोलीस, वाय सुरक्षा म्हणजे 1 किंवा 2 कमांडो आणि पोलीस, झेड म्हणजे एसआरजी 4 किंवा 5 कमांडो आणि पोलीस, आणि झेड प्लस मध्ये एसआरजीचे 10 कमांडो आणि पोलीस. सो अशा पद्धतीने हे असतं. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या युट्यूब चॅनलला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. एमपीएससीची ऑथेंटिक की जी तुम्ही मागत होता ती ऑथेंटिक की एमपीएससी देत असते. सो एमपीएससीने ती की दिलेली आहे काल, आणि तुम्ही तुमचा स्कोर वगैरे काढला असेल. सो येत्या एखाद दिवसामध्ये अजून गोष्टी क्लिअर होतील बघा. आता स्कोर येत आहेत, सो किती मेरिट असू शकतं वगैरे त्या संबंधीचं एक प्रॉपर हे टाकूयात आपण. दुसरी महत्वाची गोष्ट की आता काय केलं पाहिजे, तर जे लोक साशंक आहेत त्यांनी कंबाईनचा असा अभ्यास करा की जो एमपीएससी मेन साठी सुद्धा कॉमन आहे, जसं पॉलिटी आहे, जॉग्राफी आहे. याच्या संबंधी एक प्रॉपर मी लेक्चर घेईल, स्ट्रॅटेजी लेक्चर. पण सध्या हा खूप क्रुशियल वेळ असतो बघा, वाया घालवू नका. सो आपण त्याच्यावर बोलूयात सेपरेटली. पीएसआय एसओ एसटीआयची जी कंबाईनची एक्झाम आहे त्याच्यासाठी चालू घडामोडीचं सेमिनार आपण घेणार आहोत 2 मार्च 2019 सकाळी 10 वाजता शनिवारी. युनिक अकॅडमीची संचेती हॉस्पिटल समोरची मिटकॉन शेजारी ब्रांच आहे बघा. सो संचेतीच्या ब्रांचला शिवाजीनगरला हे होईल. याच्यासाठी कसलंही फीज वगैरे नाहीये, हे ओपन टू ऑल आहे. सो तुम्ही ते अटेंड करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद.